हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं सेकंड म्हणजे काय, टँजंट म्हणजे काय. टँजंटमध्ये आपण पाहिलेलं होतं एकच कॉमन पॉईंट येतो आणि सेकंडमध्ये 2 कॉमन पॉईंट्स असतात. तर मग ह्यालाच आपण टँजंट थेरम जो आहोत तो पाहणार आहोत. आपण हा टँजंट थेरम कसा दाखवायचा आहे तो आपण पाहणार आहोत. मी तुम्हाला अनेक वेळा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला हा प्रश्न कशा प्रकारे येऊ शकतो. तर हा जो टँजंट थेरम जो आहे तो आपल्याला लिहायला येऊ शकतो, तो आपल्याला फिल इन द ब्लँक्सच्या पद्धतीने येऊ शकतो किंवा ते प्रूफ करायला आपल्याला सांगू शकतात. एकूण मिळून हा प्रश्न जो आहे तो आपल्याला 3 ते 4 मार्कांसाठी येऊ शकतो. भरपूर जे आपले थेरम्स आहेत ते आपल्याला 3 ते 4 मार्कांसाठी येतात. जसा बेसवरती आपला तो क्वेश्चन विचारलेला असेल त्या हिशोबाने आपल्याला मार्क दिलेले असतात. आता हा कसा प्रूफ करायचा आहे तो बघूया. थेरमचं नाव काय आहे? अ टँजंट ॲट एनी पॉईंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. काय सांगितलेलं आहे? पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो रेडियसच्या परपेंडिक्युलर असतो, सरळ 90 डिग्रीच्या रेशोमध्ये असतो, 90 डिग्रीमध्ये असतो. आपण हे कसं प्रूफ करणार ते सांगितलं. देअर इज ॲन इनडायरेक्ट प्रूफ ऑफ दिस थेरम. आपण एखादा क्वेश्चन विचारलेला असेल, आपल्याला सरळ ते दाखवता येत नसेल तर आपण काय करायचं आहे? इनडायरेक्ट प्रूफने दाखवायचं आहे. इनडायरेक्ट प्रूफ आहे. इनडायरेक्ट प्रूफने दाखवायचं म्हणजे कसं दाखवायचं आहे? ते जे दिलेलं स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे असं समजून आपण दाखवायचं. म्हणजे मग ते आपल्याला बरोबर कसं आहे हे दाखवता येतं किंवा ते आपण बरोबर आहे हे दाखवू शकतो. ओके. Line L is a tangent of the circle with center O at the point of contact A. To prove line L is perpendicular radius OA. Assume करायचं आहे. Assume that line L is not a perpendicular to segment OA. मी तुम्हाला आता म्हटलं इनडायरेक्ट प्रूफ करायचं त्यावेळेला काय म्हणायचं आहे? त्याचं दिलेलं स्टेटमेंट आहे ते खोटं आहे असं समजायचं आणि दाखवायचं. म्हणजे त्याच्या विरुद्ध जे स्टेटमेंट आहे ते खरं मानून आपण दाखवायला सुरुवात करायची आहे. म्हणून तिथे म्हटलेलं आहे लाईन एल ही परपेंडिक्युलर नाही आहे सेगमेंट ओ एला. सेगमेंट ओ ए काय सांगितलेलं आहे? रेडियस ऑफ द सर्कल सांगितलेला आहे. सपोज सेगमेंट ओ बी इज ड्रॉन परपेंडिक्युलर टू लाईन एल. आता ओ बी आपण मुद्दामून जी आहे ती ड्रॉ करून घ्यायची आणि ती परपेंडिक्युलर आहे असं समजायचं. ऑफकोर्स बी इज नॉट सेम ॲज ए. नाव टेक अ पॉईंट सी ऑन लाईन एल सच दॅट ए बी सी अँड बी ए इज इक्वल टू बी सी. आता जेवढं अंतर बी एमध्ये असेल तेवढंच अंतर बी सीमध्ये असेल. Now in triangle OBC and OBA, segment BC congruent segment BA construction, angle OBC congruent angle OBA, each right angle, segment OB congruent segment OB, कारण कॉमन आहे लाईन, कॉमन सेगमेंट आहे. therefore triangle OBC is Therefore, triangle OBC congruent triangle OBA by SAS test. Therefore, OC is equal to OA. त्यामुळे काय झालेलं आहे? corresponding sides of a congruent triangles also congruent also equal. म्हणून आपण म्हटलेलं आहे OC equal to OA. But segment OA is a radius. म्हणून काय सांगितलेलं आहे अगोदरच्या याच्यामध्ये आपल्या लाईनमध्ये की ओ ए ही काय आहे? तर रेडियस आहे. सेगमेंट ओ सी मस्ट ऑल्सो बी रेडियस. मग काय होईल? ओ सी पण काय होईल? रेडियसच होईल. देअरफॉर सी लाईज ऑन द सर्कल. मग तो काय होईल? सर्कलवरती लाईज होणार आहे. मग तो याच्यावरती कसा येईल बाबा? आपल्याला सेम टू सेम कॉन्टॅक्ट पॉईंट येऊ शकणार नाही आहे. दॅट मीन्स एल इंटरसेक्स द सर्कल्स इन 2 डिस्टिंक्ट पॉईंट्स ए अँड सी. मग अशा वेळेला आपल्याला काय म्हणावं लागेल की तो लाईनमध्ये पण आणि सर्कलमध्ये पण हे 2 पॉईंट्स जे आहेत ते सारखे येणार आहे.
बट लाईन एल इज अ टँजंट गिवन. पण लाईन एल काय सांगितलेली आहे, टँजंट आहे असं सांगितलेली आहे. देअरफॉर इट इंटरसेक्ट्स द सर्कल इन ओनली वन पॉईंट. मग ती काय होते, एकाच पॉईंटमध्ये जी आहे ती इंटरसेक्ट होते आहे. पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट एकच येणार आहे. Our assumption that line L is not perpendicular to radius OA is wrong. Therefore, line L is perpendicular radius OA. आणि म्हणूनच आपल्याला सांगता येईल की ती मग जे आपण म्हणतो आहोत ते रॉंग आहे, की ती परपेंडिक्युलर नाही आहे. म्हणजेच काय, ती परपेंडिक्युलर आहे फक्त आणि फक्त OA ला.